गम्मत जम्मत हो गम्मत जम्मत गम्मत जम्मत गम्मत जम्मत गम्मत जम्मत गम्मत जम्मत गम्मत जम्मत हो गम्मत जम्मत गम्मत जम्मत। आई, श्री, किती दिवसांनी आलास रे बाळा। किती बदललंय ना ग सगळं। बदललं म्हणूनच तर अमेरिका सोडून घरी परत आलास ना तू। पण इतकं बदलेल सगळं असं वाटलं नव्हतं कधी। या बदलांनीच तर माणसानी माणसाला माणसाची खरी ओळख करून दिली। आई, सगळं जग बदललं, पण आई तुझ्या हातांची चव नाही बदलली। तीही बदलली असती जर मी घरकुलची साथ सोडली असती। पंतांसाठी मुलगी बघून घ्या, अगदी नक्षत्रासारखी मुलगी आहे। रंगानं कशी आहे? चॉकलेट गोरी। हा कुठला नवीन रंग काढला तुम्ही, चॉकलेट गोरी? तुम्हाला समजेल अशा शब्दात सांगतो, म्हणजे गव्हाळी, गर्द गव्हाळी म्हणा ना। आणि डोळे आ हा हा हा, तुम्हाला काय सांगू, उत्तम, दृष्ट लागू नये म्हणून शोकेस मध्ये ठेवलेले आहे। शोकेस मध्ये डोळे म्हणजे चष्म्यामध्ये। अहो लहान वय, दूरदृष्टीचा अभाव, त्यामुळे लागला दूरचा चष्मा। आणि डॉक्टर तरी कसले म्हणाले, दूरचा लागलाच आहे तर जवळचं पण बघण्याची सोय करून देतो। काय म्हणजे दूरचे आणि जवळचे दोन्ही कमी दिसते? हा, आता असा समज होऊ शकतो। तुम्हाला सांगतो, चष्म्यामुळे माणसाचं व्यक्तिमत्व अगदी भारदस्त दिसतं, आणि या भारदस्तपणाला उठाव येण्यासाठी तिनं आपलं वजनही लोकांच्या नजरेत भरेल असं ठेवलं। म्हणजे लठ्ठ आहे? हा, असं फक्त जाणवतं, पण तुम्हाला सांगतो बाळासाहेब, लहानपणी तिचे केस फार लांब होते, 3-3 फुटाच्या 2-2 वेण्या, आणि त्याही चांगल्या नारळाच्या दोरीसारख्या। हा, आता वाढत्या वयाबरोबर केसही लहान झाले, पण केस ही जातच अशी आहे विमलाबाई की वाढ घट ही चंद्रासारखी सुरूच असते। आतली गोष्ट तुम्हाला सांगतो विमलाबाई, काय? केस लहानच हवे, गळ्याभोवती न गुंडाळ्या जातील एवढे। हो, म्हणजे केसानं गळा कापण्याची शक्यताच नाही। अच्छा, मुलीचं शिक्षण किती आहे? पुरेसा आहे, सगळा हिशेब तुंडी। अहो, जास्त शिकलेली सुनबाई हवी कशाला विमलाबाई? 4थी पास। अहो, इंजिनियर सुनबाई असली तर डोक्यावर मिळणे वाटेल ना। अच्छा, मुलीचा स्वभाव? मन मिळावं। अहो, मन म्हणजे चंचल, घटके तसं तर घटकेत तसं। मनाच्या लहरीवर संयम ठेवणं अतिशय कठीण। अहो, थोर संतांनी पण हेच सांगितलंय। म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की स्वभाव लहरी आहे असं म्हणा हवं तर। अच्छा, पण व्यक्तिमत्वाला शोभून दिसणार आहे। नाही, अजून काही विशेषता आहे का? मितभाषी, कमी बोलणारी सुनबाई सासूच्या तब्येतीला पोषक बरे। म्हणजे स्वभाव घुमा आहे का? नाही, कमी बोलते म्हणून विचारलं। मुलगी सुसंस्कृत घरातली, थोरा मोठ्या समोर कसं बोलावं, थोडक्यात म्हणजे संस्काराचं ओझं जिभेवर आहे म्हणून थोडी अडखळते। वा गोपाळराव वा। नाही, मुलीचं वर्णन करावं ना तर तुम्हीच। बरं बाळासाहेब, मग मी मुलीकडल्यांना काय सांगू? अहो, मुलगी काळी आहे, लठ्ठ आहे, कमी शिकलेली आहे, स्वभावानं लहरी आहे, बोलताना अडखळते, आणि तरी तुम्ही मला विचारता की मुलीकडच्याला काय सांगू म्हणून? बाळासाहेब, अहो समजून घ्या। अहो, एखाद दुसरा अवगुण असतो त्या माणसात। आई, श्री, किती दिवसांनी आलास रे बाळा। किती बदललंय ना ग सगळं। बदललं म्हणूनच तर अमेरिका सोडून घरी परत आलास ना तू। पण इतकं बदलेल सगळं असं वाटलं नव्हतं कधी। या बदलांनीच तर माणसानी माणसाला माणसाची खरी ओळख करून दिली। आई, सगळं जग बदललं, पण आई तुझ्या हातांची चव नाही बदलली। तीही बदलली असती जर मी घरकुलची साथ सोडली असती।